पार्टिसिपेट केलं तर? नाही तारा, मुळीच नाही, अजिबात नाही. अगं पण का? तारा, हे बघ, तू ऑलरेडी एक एस्टॅब्लिश सेलिब्रिटी आहेस. ओके, तू एवढे मोठमोठे कॉन्सर्ट करतेस, तुझं नाव आहे मार्केटमध्ये. आणि आता तू म्हणजे ऑलरेडी एक सेलिब्रिटी असताना रियालिटी शो मध्ये जाशील? हा, नाही तारा, नाही 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 नाही, मला नाही पटत हे. अगं मम्मा, तुला माहितीये का आता रियालिटी शोचा ट्रेंड चालू आहे. रादर रियालिटी शो मध्ये जर मी गेले ना तर मी नॅशनल प्लॅटफॉर्मवर दिसेन. जस्ट इमॅजिन मी किती फेमस होईन. माझं फॅन फॉलोइंग वाढेल, माझी फेस व्हॅल्यू वाढेल. तारा, एक मिनिट. हे बघ बाळा, तुलाही माहिती आहे की आपण आतापर्यंत तुझे सगळे होणारे इव्हेंट्स आपण कसे मॅनेज केले. सावलीला इव्हेंटला घेऊन येणं, तिच्याकडनं गाऊन घेणं, हे सगळं आपल्यासाठी किती डिफिकल्ट आहे. कसं आपण ते मॅनेज करतो. आणि ठीक आहे, आतापर्यंत करत आलो, पण रियालिटी शोत काय करणार आहोत आपण? आय नो मम्मा, तुला काय म्हणायचं ते मला कळतंय, पण नथिंग इज इम्पॉसिबल फॉर यू ना. मला माहितीये तू सगळं शक्य करू शकतेस आणि तुझ्याकडे याचं सुद्धा प्लॅनिंग असणार आहे मम्मा. हा मम्मा, हे बघ, आय ट्रस्ट यू. फक्त तू हो म्हण. जस्ट इमॅजिन जर मी इंटरनॅशनली दिसले तर आपल्याला अजून कॉन्सर्ट्स मिळतील, आपल्याला अजून कामं मिळतील, खूप पैसा मिळेल आणि खूप फेमस होईन ग मम्मा मी. मम्मा, तुला असं नाही वाटत का ग की आपण त्या मेंढळे कुटुंबापेक्षा आपल्या घराण्याचं नाव मोठं व्हावं असं? रादर तेही जाऊ दे, आपल्या घराण्याचं नाव इंटरनॅशनल प्लॅटफॉर्मवर मोठं व्हावं, फेमस व्हावं असं नाही वाटत का ग तुला? मला तर जग जिंकायला आवडेल तारा. मग दिस इज द चान्स मम्मा. ह्या गोष्टीची सुरुवात आपण ह्या प्रोग्रामने करू शकतो. तारा बोलते त्यात पॉइंट तर आहे. प्रयत्न केला तर मार्ग नक्कीच सापडू शकतो. ठीक आहे, त्यासाठी थोडे एक्स्ट्रा एफर्ट्स घ्यावे लागतील, पण काय हरकत आहे, करून बघूया हे. थँक्यू मम्मा.